पहलगाम घटनेच्या निषेधार्थ परभणीत कडकडीत बंद. शहरातील संपूर्ण बाजारपेठ, दुकाने, प्रतिष्ठाने आणि अंतर्गत वाहनांची सेवा ठेवण्यात आली बंद. बंद दरम्यान कुठल्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी करण्यात आली सुरक्षा स्थळे निश्चित. जागोजागी करण्यात आले पोलीस तैनात. धार रोडवरील गांधीनगर पाटी जवळ घाणीचे साम्राज्य, मनपाचे होत आहे दुर्लक्ष. शहरातील धार रोड येथील शासकीय महिला वसतिगृह जवळ घाणीचे साम्राज्य. विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे मनपा लक्ष देणार का, उपस्थित होत आहे प्रश्न. पहलगाम येथे झालेल्या घटनेचा लोकशाही मित्र मंडळाच्या वतीने तीव्र निषेध. आरोपींना कठोर कारवाई करण्याची सलीम इनामदार यांनी केली मागणी. शहरासह जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानात होत आहे वाढ. शहरात 43 अंश सेल्सिअस तापमानाची करण्यात आली नोंद. सर्वसामान्य नागरिक अक्षरशः झाले हैराण. आठवड्यात तापमान 44 किंवा 45 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची हवामान विभागाची शक्यता. पेडगाव येथील सय्यदमिया पिपळगाव रस्त्यावरील शिवाजीनगर परिसरात मोकळ्या जागेत दुपारी 4:30 वाजता अचानक लागली आग. अग्निशमन पथकाने त्वरित कारवाई करत आग आणली आटोक्यात. वक्फ बिल कायद्याच्या विरोधात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या वतीने दिनांक 27 एप्रिल रोजी शहरातील ईदगाह मैदानात होणाऱ्या कार्यक्रमाची तयारी जोरात. असदुद्दीन ओवैसी यांची असणार उपस्थिती. पहलगाम येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ परभणी शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने सायंकाळी काढण्यात आला महामोर्चा. हजारोंच्या संख्येने नागरिक झाले सहभागी. पहलगाम हत्याकांडचा काँग्रेसतर्फे तीव्र निषेध. अतिरेक्यांविरुद्ध कठोर कारवाईची करण्यात आली मागणी. पहलगाम येथील पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ मानवत तहसीलदार यांना शिवसेना शिंदे गटाच्या वतीने निवेदन. जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा पेडगाव येथे पेडगावचे उपसरपंच सलमान भाई यांच्या अध्यक्षतेखाली शालेय व्यवस्थापन समितीची निवड संपन्न. अध्यक्ष म्हणून मोबिन खान तर उपाध्यक्ष फिरोज खान तसेच शिक्षणप्रेमी म्हणून अबुजर खान व इतर सदस्यांची करण्यात आली निवड. गोदावरी नदीपात्रात पाणी सोडा, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे आमदार राजेश विटेकर यांनी केली मागणी. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने देण्यात आले निवेदन.